ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था आणि डॉक्टरांचं दुर्लक्ष ही काही नवीन बाब नाही। मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कर्तव्यावर असलेले डॉक्टर चक्क दारूच्या अंमलात होते। इमर्जन्सी स्थितीत आलेल्या रुग्णाला प्राथमिक उपचार देण्याच्याही स्थितीत हे डॉक्टर नव्हते। या संतापजनक घटनेबाबत मोठी चर्चा रंगली आहे। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे। अशा स्थितीत रात्री अपघात झालेल्या अतिगंभीर रुग्णावर उपचार करण्याऐवजी या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश मानकर आपल्या दालनात चक्क मद्यधुंद अवस्थेत होते। त्यांच्याशिवाय इतर कोणीही डॉक्टर रुग्णालयात नसल्यानं जखमींचे नातेवाईक स्वतः डॉक्टरांच्या कक्षात पोहोचले। मात्र डॉक्टर इतके मद्यधुंद होते की त्यांना चालताही येत नव्हतं। या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे। तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी देखील नशा करणाऱ्या डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरकडे दारूची बाटली कशी पोहोचली याचीच मोठी चर्चा रंगली आहे।